गार्गी वेध लागल्यासारखं तिथंच बसली होती. आजपर्यंत एवढी काळजी तर स्वप्नात पण कोणी घेतली नव्हती. गार्गी पायावर बिलकुल भार देऊ नको. राघवच्या आवाजाने ती भानावर आली. मी जाते माझ्या रूममध्ये. ती सोफ्यावर एक हात टेकून उभी राहणार तेवढ्यात त्याने तिला कमरेला पकडलं आणि त्याच्या अशा अचानक पकडण्याने ती एवढी दचकली की तिने हातच सोडून दिले आणि मग ती डायरेक्ट त्याच्या मिठीत पडली. तिला पोटात कसं तरी झालं, जणू कोणीतरी हळूवार पोटावर मोरपीस फिरवत आहे आणि मग आतून गुदगुल्या होऊन पूर्ण शरीरभर त्याचे तुषार उडत आहेत. मी तुला रूममध्ये सोडतो, तो बोलला आणि त्याने आता तिला पुन्हा उचलून घेतलं. तिने लगेच अंग चोरून घेतलं. त्याच्या भरदार छातीचा स्पर्श तिच्या सर्वांगावर काटा आणत होता. नकळत तिचे श्वास जड झालेले आणि शरीरात काहीतरी वेगळं होत होतं, जे तिला कल्पनेच्या पलीकडचं होतं. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा मात्र शांत होता. कधी नव्हे ते त्याच्या चेहऱ्यावर राग सोडून दुसरं काहीतरी होतं. पण आज काय चाललं आहे नक्की? मी जागीच आहे ना, की एका गोड स्वप्नात आहे? गार्गी त्याच्याकडे बघत विचार करत होती. त्याने तिला बेडवर ठेवलं. तशी ती लगेच बाजूला झाली. तुला काही हवं आहे का? तू पायावर भार देऊ नको. किमान आजची रात्र तरी. जे काही हवं असेल ते मला सांग, तो बोलला. आता वॉशरूमला कसं जायचं याला थोडीच सांगू शकणार आहे, ती मनातच विचार करत होती. तू शूज काढून का आलेली? त्याच्या प्रश्नानं ती भानावर आली. ते मला रूममध्ये आल्यावर चप्पल काढण्याची सवय आहे. आज आले तर तुमच्या रूममधून आवाज आला म्हणून तुम्हाला विचारायला आलेले, ती बोलली. ओके फाईन, नेक्स्ट टाईम वेअर युअर शूज, तो बोलला आणि निघून गेला. तो जाताच तिने सुटकेचा निश्वास सोडला. पण आजचा दिवस ती आयुष्यात कधीच विसरणार नव्हती. तिने पायाकडे पाहिलं आणि तिला राघवच्या स्पर्शाची जाणीव झाली. तिने पटकन ब्लँकेट घेतला आणि डोळे गच्च मिटून घेतले. काहीतरी वेगळी फिलिंग होत होती, हवीशी. आता सकाळी. जानू, बेबू, हे काय झालं? अनुष्का गार्गीच्या पायाकडे बघत काळजीने विचारत होती. आणि गार्गीला कालची पूर्ण रात्र आठवली. त्याने पायावर केलेले बँडेज आणि त्याची उबदार मिठी, ते सगळं आठवून नकळत पुन्हा तिच्या शरीरावर रोमांच उठले. अगं बोल ना, काय झालं? आणि काल रात्री इतक्या लेट का आली? मला मंदार बोलला तू 12 वाजता आली. मी येणार होते तुला भेटायला, पण त्या परवाच्या ड्रिंकने काल पूर्ण दिवस माझं डोकेदुखीमध्ये गेलं, अनुष्का बोलली आणि गार्गीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. काल बर्थडे होता त्याचा, मी विसरले होते, गार्गी नाराज होऊन बोलली आणि त्याच वेळी एक थेंब तिच्या डोळ्यातून खाली आला. ए वेडाबाई, अगं तू किती बिझी असते म्हणून विसरली असशील. बरं तो भेटला का? अनुष्काने प्रेमाने विचारलं. गार्गीने दुःखात नकारार्थी मान हलवली. हॉस्पिटलची भेटायची वेळ निघून गेली होती, त्यांनी भेटू दिलं नाही, गार्गी दुःखात बोलली. बरं, या रविवारी आपण दोघी जाऊ त्याला भेटायला, त्याच्या आवडीचा खाऊ घेऊन जाऊ, तो पण खुश होईल, अनुष्का बोलली आणि त्याच वेळी तिचे पण डोळे पाणावले. पण मोठ्या मुश्किलीने तिने तिचे अश्रू अनावरले. आवरले. अनु, मला त्याला तिथून बाहेर काढायचं आहे, ट्रीटमेंट करायची आहे, गार्गी डोळे पुसत बोलली. हो ग, आता तुला जॉब पण चांगला आहे, तर थोडं थोडं सेव्हिंग कर आणि मग त्याला बाहेर काढ, अनुष्का बोलली. मी इथल्या एका हॉस्पिटलमध्ये चौकशी केली आहे, पण खूप जास्त फीज आहेत आणि सध्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, गार्गी निराश होऊन बोलली. मी देऊ का काही पैसे? अनुष्काने तिला विचारलं. नाही अनु, मी जर तुझ्याकडून पैसे घेतले ना तर मी तुझ्या मैत्रीचा फायदा घेतल्यासारखं होईल, जे मला कधीच पटणार नाही, गार्गी ठामपणे बोलली. बेबो, तो माझा कोणीच नाही का ग? अनुष्काने रागात विचारलं. आहे ना, जसा माझा आहे तसाच तुझाही आहे, पण हे सगळे पैसे तुझ्या स्वतःचे नाहीत, तुझ्या घरच्यांचे आहेत.
जर तू कमावलेले असते तर कदाचित मी घेतले असते, गार्गी बोलत होती. पण अगं, अनुष्का बोलतच होती तेवढ्यात. अनु, जाऊ दे ना, मी बघते. लवकरच मी त्याला नक्कीच त्यातून बाहेर काढेन, गार्गी काहीतरी निर्धार करत बोलली. ओके गार्गी. अगं सॉरी, त्या रात्री मी मंदार सोबत गेले ना तुला सोडून. मी पण नशेत होते ग, नाहीतर तुला सोडून कधीच गेले नसते. अनुष्का विषय बदलत बोलली तसं गार्गी थोडी गोंधळली. तू मंदार सोबत गेली, मग मला घरी कोणी आणलं? गार्गीने आश्चर्याने विचारलं. अगं राघवने आणलं तुला आणि स्वराला, अनुष्का बोलली आणि गार्गी ओशाळली. तिला राघवचं आणि तिचं बोलणं आठवलं, ऑफिसमधलं. तो तिला दारू पिण्यावरून बोलत होता तेव्हा तिला प्रश्न पडला होता की त्याला काय प्रॉब्लेम आहे, आणि मनात त्याला भरपूर शिव्या पण घालत होती. पण आता कळत होतं की रात्री नक्कीच आपण त्याला त्रास दिला असेल. पण काय केलं असेल आपण? ती खूप आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण काहीच आठवत नव्हतं. हे जानू, हा तोच डिस्को बॉल आहे ज्याला तू त्या पबमध्ये पकडून बसलेली. त्याच्याशिवाय येतच नव्हती. अनुष्का हसत बोलली. तुला आठवते? गार्गीने पटकन विचारलं. हा, थोडं थोडं आठवतंय. तू ना त्या स्वराच्या हे. अनुष्काला हसू कंट्रोल होत नव्हतं. मी काय केलं? पटकन बोल. गार्गीला आता एकदम उत्सुकता लागली होती, थोडी भीती पण वाटत होती. अगं तू तिच्या बमवर लाथ मारली आणि तिला खाली पाडलं. अनुष्का तोंडावर हात लावून हसत बोलली आणि गार्गी शॉक झाली. काय? मी स्वरा मॅडमला मारून खाली पाडलं? शक्यच नाही. तू खोटं बोलते हो ना? अनु, खरं खरं सांग. गार्गीने अनुष्काचा हात पकडून बोलली. मी खरंच बोलते. तू तिला मारलं, पण थँक गॉड तिला काहीच आठवत नाही, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. अनुष्का पुन्हा हसत बोलली. गार्गीचा चेहरा पडला. चिल मार, तिला काही आठवत नाही ना, मग कशाला टेन्शन घेते? अनुष्का बोलली. आणि आठवले तर मला नक्कीच ऑफिसमध्ये ती त्रास देईल. गार्गी सिरियस होत बोलली. जानू, किती घाबरते ग. अगं एवढं घाबरून या जगात कशी जगशील? थोडंसं लढायला शिक, बोलायला शिक. ती स्वरा तुझी बॉस नाही आहे, राघव तुझा बॉस आहे. तिला जर एवढं घाबरली तर पुढे कसे जाशील आणि पैसे कशी कमावशील? तुला खूप काही करायचं आहे. तुझं स्वतःचं स्वप्न साकार करायचं आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. आताच खचून कसं चालेल? अनुष्का तिची हनुवटी पकडून बोलली. अनु, मी जे ठरवलं आहे ते करेन ना ग? गार्गीने विचार करत तिला बोलली. हो, नक्कीच करशील. मला माझ्या जानूवर खूप विश्वास आहे. अगं तू इथपर्यंत आली आहेस, कुठून आली आहेस माहीत आहे ना. खूप मेहनत घेतेस तू, आणि तुझ्या या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. एक दिवस तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, अनुष्का बोलली आणि गार्गीने तिच्याकडे बघून हलकीशी हसली. होय, मला मेहनत तर घ्यावीच लागेल. आणि आजपर्यंत मी जसं एक गोष्ट मिळवली तशी तशी पुढे पण मिळवत जाईन, गार्गी बोलली. अनुष्काला तिला बघून थोडं समाधान वाटलं. त्याचवेळी तिचं लक्ष तिथल्या टेडी बिअरवर गेलं. वाव, हा पण खूप छान आहे. त्याच्यासाठी घेतलास का? अनुष्काने टेडी बिअरला हातात घेत विचारलं. हा माहीत नाही कोणाचा आहे, इथंच होता. गार्गी त्या टेडी बिअरकडे बघत बोलली. जबरदस्त क्यूट टेडी बिअर होता. ओके, पण छान आहे, एकदम क्यूट. अनुष्का त्या टेडी बिअरला हक करत बोलली. गार्गी म्हटली. तू आज ऑफिसला कसं जाणार? म्हणजे तुला आता चालायला येईल का? अनुष्काने विचारलं. अगं थोडं थोडं येतं आहे, जाईन मी, गार्गी बोलली. मी मंदारला सांगते, तो सोडेल तुला, अनुष्का बोलली. आणि मंदारशी आता बोलता येईल म्हणून गार्गीने मान हलवून होकार दिला. थोड्या वेळाने गार्गीने तिचं आवरलं. तिचा पाय अजूनही थोडा थोडा दुखत होता. त्याचवेळी मिसेस मराठे त्यांच्या किचनमध्ये आल्या तर समोर 2 नोकरांनी काहीतरी चर्चा करत होत्या. त्या दोघी पण
त्यांना पाठमोऱ्या होत्या. काय चर्चा करत असतील? मिसेस मराठेंना प्रश्न पडला, पण त्या लगेच त्या दोघींच्या पाठी जाऊन उभा राहिला. काय पण बोलू नको ग, ती मुलगी तशी नाही, आपल्यासारखी गरीबच आहे. तिचा तोंड बघ, लेच बालिश आहे. एक नोकरानी हळू आवाजात दुसरीला बोलत होती. अगं बया, काल साहेब लय रागात होते. सगळं तोडफोड करून ठेवल्यात. सोन्या आणि मोन्या तिथं होते. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. साहेब आणि ती पोरगी साहेबांच्या खोलीमध्ये होती. आता तुला माहिती आहे, साहेब कुणालाही त्यांच्या खोलीत येऊ देत नाहीत. मग ही तिथं काय करत होती? मला तर वाटतं साहेबांचा जीव आलाय तिच्यावर. दुसरी नोकरानी हसत बोलली आणि इकडे मिसेस मराठ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. या नक्की कोणाबद्दल बोलत आहेत? स्वरा तर काल तिच्याच रूममध्ये होती आणि ती गरीब पण नाही. मग कोण? मिसेस मराठे अजून तिथेच उभ्या होत्या. न राहून त्यांच्या डोळ्यासमोर गार्गीचा चेहरा आला आणि आता मात्र त्यांच्या डोळ्यात राग दाटून आला. त्या दोन्ही नोकरांनी अजूनही बोलत होत्या. राघव साहेब एवढं देखणं आहेत की कितीतरी पोरी अशाच त्यांच्या मागं लागल्यात. मग या गार्गीचं काय? तिला पण साहेब लय आवडला असत्याल. पहिली नोकरांनी बोलत होती. होय, पण जर त्या महामायेला कळलं तर त्या पोरीचं काय खरं नाही. दुसरी नोकरांनी. कोण महामाया? पहिली नोकरांनी विचारलं. ती स्वरा मॅडम, लेच खाष्टी आहे. दुसरी नोकरांनी बोलली आणि त्याचवेळी मिसेस मराठेंनी आवाज दिला. रेखा. मिसेस मराठेंचा आवाज ऐकून दोघी पण दचकल्या. होय मॅडम, काय झाले? रेखाने घाबरून विचारलं. तिच्या सोबतची नोकरांनी पण थोडी घाबरली. मिसेस मराठेने ईर्ष्येनेच दुसरीला बाहेर जायला सांगितलं. आता रेखा जास्तच घाबरली. रेखा, आता तुम्ही दोघी कोणाबद्दल बोलत होता? मिसेस मराठेने तिच्यावर नजर रोखत विचारलं. मॅडम, ते आम्ही. रेखा अडखळली. हे बघ, घाबरू नको, खरं खरं सांग. मिसेस मराठे शांतपणे बोलल्या. मॅडम, ते अनुष्का मॅडमसोबत दुसऱ्या मॅडम आल्यात ना, त्यांच्याबद्दल बोलत होतो. रेखा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत बोलली. ते कळलं. गार्गीबद्दल बोलत होता ना? पण काय बोलत होता? काय झालं? मिसेस मराठेंनी नजर परत रोखून विचारलं. हो, त्या गार्गे मॅडम काल साहेबांच्या बेडरूममध्ये. रेखा भीतभीत बोलू लागली. इम्पॉसिबल. ती आणि राघवच्या बेडरूममध्ये? शक्यच नाही. तिच्यासारख्या थोडासा सुद्धा ड्रेसिंग सेन्स नसणाऱ्या मुलीला राघव पायाजवळ पण उभा करणार नाही. बेडरूम तर खूप दूरची गोष्ट आहे. तिला ना धड चालायला येतं ना व्यवस्थित खाता येतं. कुठल्या तरी चाळीतून आलेली ती तिकडेच व्यवस्थित शोभून दिसते आणि राघवच्या अशा मुलीला भाव देणं शक्यच नाही. तुम्हा दोघींना काहीतरी गैरसमज झाला आहे. मिसेस मराठे रागात बोलल्या. रेखा मान खाली घालून उभी होती. तुला कोणी सांगितलं हे सगळं? मिसेस मराठेंनी विचारलं. काल साहेब रात्री कुठेतरी गेले होते. आले तेव्हा त्या मॅडम त्यांच्यासोबत होत्या. पण साहेब खूप रागात होते. रूममध्ये येऊन त्यांनी खूप तोडफोड केली. तेव्हा सोन्या आणि मोन्या साहेबांच्या रूममध्ये गेले होते. पण साहेबांनी त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. ते दोघे बाहेरच थांबले. मग या मॅडम त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. आतमध्ये काय झालं माहीत नाही, पण साहेब शांत झाले होते. या दोघांना बोलवून त्यांनी रूम साफ केली. तेव्हा त्या मॅडम सोफ्यावर बसल्या होत्या. रेखा प्रामाणिकपणे जे ऐकलं ते सांगत होती. ओके, पण यापुढे असलं काही झालं तर मला येऊन सांगायचं. असं गॉसिप करत बसायचं नाही. मिसेस मराठे बोलल्या आणि बाहेर पडल्या. त्यांच्या मनात त्या भयंकर रागात होत्या. गार्गी, ती राघवला आवडली? शक्यच नाही. तिच्यासारखी गरीब मुलगी त्याला आवडेल हेच त्यांच्यासाठी शॉकिंग होतं. नक्कीच त्या दोन नोकरांनी जे काही पाहिलं ते फक्त त्यांच्या डोळ्यांचा भास होता. राघव त्याच्या बेडरूममध्ये कोणालाच येऊन देत नाही. स्वरा इतके दिवस इथेच आहे, पण अजूनपर्यंत एकदा सुद्धा राघवने तिला बेडरूममध्ये घेतलं नाही. मग हिला कसं शक्य आहे
की ही मुलगी त्याला जाळ्यात अडकवते. त्या तशाच रागात त्याच्या रूमकडे गेल्या आणि समोर गार्गीला पाहून थबकल्या, कारण गार्गी लंगडत लंगडत समोरून येत होती. त्यावेळी ती राघवच्या रूमसमोर होती. मिसेस मराठे तिच्याजवळ गेल्या. तसं तिने हसून त्यांना पाहिलं. मिसेस मराठेंनी तिला वरून खाली पाहिलं. दिसायला सुंदर होती, पण त्यांना तिचं वागणं एकदम गचाळ वाटलं. ना चांगला ड्रेस सेन्स, ना व्यवस्थित मेकअप. त्यांनी तिला पाहून नाक मुरडलं. गार्गीला मात्र त्यांची नजर पाहून ऑकवर्ड वाटलं. ती एकाच पायावर भार देऊन उभी राहिली होती, त्यामुळे आता तिच्या पायात थोडं वेदना होत होत्या. गार्गी बरोबर? मिसेस मराठे बोलल्या. हो आंटी, गार्गीने हसून उत्तर दिलं. राघवच्या रूममध्ये गेली होती का? मिसेस मराठेंनी विचारलं. न गार्गी काही बोलणार तेवढ्यात त्याच पुढे बोलल्या. हे बघ, गेस्ट आहेस, गेस्टसारखंच राहा. तू गरीब घरातली आहेस, त्यामुळे तुला माहीत नसेल, पण इथं कोणाच्या दुसऱ्याच्या रूममध्ये जात नाही. पण तुला दिलेल्या रूम व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या रूममध्ये जाऊ नको. राघवच्या तर बिलकुल नाही. आम्हा मोठ्या लोकांना प्रायव्हसी खूप इम्पॉर्टंट असते, सो ही गोष्ट लक्षात ठेव. मिसेस मराठे तिला कोरड्या भाषेत बोलल्या. पण आंटी, गार्गीने गोंधळून काही बोलणार तेवढ्यात त्यांनी हातानेच तिला थांबण्याचा इशारा केला. तू आमच्याच कंपनीत काम करते ना? मिसेस मराठेंनी विचारलं. हो, गार्गी म्हटली. तू मला मॅडम बोलत जा. काय आहे, कंपनीतला बाकी स्टाफ मला मॅडमच बोलतो. तू भलेही अनुष्काची मैत्रीण आहेस, पण आहेस तर आमच्याच कंपनीची एम्प्लॉई म्हणून, मिसेस मराठे बोलल्या. आणि पायामुळे जितकी वेदना होत नव्हती तितकी वेदना गार्गीला त्यांच्या बोलण्यातून झाली, पण तिने चेहरा लगेच नॉर्मल केला. ओके मॅडम, सॉरी, ती केस मागे सारत बोलली. गुड, त्या बोलल्या आणि आल्या होत्या तशा माघारी गेल्या. यांना माझ्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे का? या अशा का वागतात? गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिथून बाहेर पडली. बाहेर पडताच मंदार फोनवर वाट बघत होता. ती जाऊन त्याच्या गाडीत बसली. थोड्याच वेळात मंदार गाडीमध्ये येऊन बसला. हाय गार्गी, हे कसं झालं? मंदारने तिच्या पायाकडे इशारा केला आणि गाडी स्टार्ट केली. गार्गी थोडी गडबडली. ते काचेवर पाय पडला, ती बोलली. अच्छा, थोडं सांभाळून चालत जा, मंदार बोलला. ती आता त्याच्याशी कसं बोलायचं याचा मनात विचार करत होती. योग्य ती शब्दाची जुळवाजुळव झाल्यावर तिने मंदारकडे पाहिलं. तो रस्त्यावर बघत गाडी चालवत होता. मंदार, मला तुला एक विचारायचं होतं, गार्गी म्हटली. हा विचार ना, मंदार म्हटला. काल मी तुला एका मुलीसोबत पाहिलं गार्डनच्या बाहेर. कोण होती ती? तिने अडखळत विचारलं. कदाचित त्याला हा प्रश्न विचारलेला चांगलं वाटणार नाही, पण तिला विचारणं भाग होतं. शेवटी अनुष्काच्या आयुष्याचा प्रश्न होता. ती त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते कळत नव्हतं. थोड्या वेळासाठी मंदार एकदम सिरियस झाला. गार्गी, तू यात पडू नको, हे सगळं घरगुती मॅटर आहे, तो सुस्कारा सोडत बोलला. घरगुती म्हणजे ती तुझी फ्रेंड वगैरे आहे का? गार्गीने पुन्हा विचारलं. मंदारने साईडला गाडी थांबवली आणि आता तिच्याकडे बघू लागला. तुला असं वाटतं का की ती माझी गर्लफ्रेंड वगैरे असावी आणि मी अनुष्काला चीट वगैरे करतोय? मंदारने शांतपणे विचारलं. नाही, असंच विचारलं. ती मुलगी रडत होती ना, सो, गार्गी अडखळत बोलली. डोंट वरी, मी तुझ्या मैत्रिणीला कधीच चीट करणार नाही. आणि त्या मुलीबद्दल बोलशील तर ती राघवला भेटायला आलेली, पण राघवला तिला भेटायचं नव्हतं, म्हणून मी तिला बाहेरच्या बाहेर कटवत होतो, मंदार बोलला. आणि गार्गी जास्तच गोंधळली. पण त्याचं तिच्यासोबत काही नाही हे ऐकून तिला थोडं बरं पण वाटलं. त्याचवेळी राघवशी काय संबंध आहे हे जाणून घ्यायची क्युरिओसिटी वाढली. राघव सर, पण त्यांच्या तर 16 मॅडम गर्लफ्रेंड आहेत ना, मग ही एक्स गर्लफ्रेंड आहे का? गार्गीने विचारलं. गार्गी,
हे राघवचं फॅमिली मॅटर आहे. मी तुला जास्त काही सांगू शकत नाही. पण हो, त्या मुलीचा आणि माझा काहीच संबंध नाही. फक्त तोंड ओळख आहे. तुला जर अनुसाठी काळजी वाटत असेल तर बिंदास्त राहा. मी तिला कधीच दुःख देणार नाही. मंदार हसत बोलला. त्याच वेळी तिला त्याच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा दिसत होता. त्यानेच होकार दिला. आता जरा तिचं मन शांत झालं. अनुष्कासाठी ती खुश पण झाली. मेघ, अगं हे लोक पुढच्या आठवड्यात येणार होते ना? आत्ताच का आलेत? स्वरा समोरच्या वेटिंग एरियामध्ये बसलेले मिस्टर मेहतांच्या कंपनीच्या माणसांना बघून विचारत होती. माहीत नाही, ते प्रोजेक्टची रिक्वायरमेंट पूर्ण झाली का बघायला आलेत. पण जाऊ दे ना, आत्ताच कळून जाईल आणि मग त्या गार्गीवर सगळा राग निघेल. कारण त्यातले कागद आपण बदलले हे तर कोणालाच माहीत नाही. मेघना हसत बोलली. मेघ, अगं ऐनवेळी असं काही झालं की राघव जास्त चिडतो. आणि या प्रोजेक्टसाठी अजून आपल्याला 1 आठवडा दिला आहे ना. मग स्वरा नाराज होत बोलली. तू मिस्टर मेहतांच्या माणसांना थोडं चिडवत का नाही? थोडं राग येऊ दे त्यांना. वेट करायला लाव थोडं जास्त. मेघना डोळा मारत बोलली. अगोदरच चिडले तर प्रोजेक्टमध्ये गडबड बघून जास्त चिडतील. ठीक आहे, त्यांना राघव आलाय हे सांगूच नको. स्वरा विचार करत बोलली. तू वेडी आहेस का? अगं गार्गीला त्यांच्याकडे पाठव. तिला हँडल करू देत, मेघना म्हटली. अगं पण राघव माझ्यावरच चिडेल जर तिला पाठवलं तर पुढे तर, स्वरा म्हटली. तू सांग ना ती स्वतः गेली म्हणून. राघव तुला खोटं थोडीच पाडणार आहे, मेघना सहज बोलली. स्वराने विचार केला आणि मग गार्गीच्या डेस्कवरचा फोन डायल केला. हॅलो गार्गी, इथं मिस्टर मेहतांची माणसं आलेत. तू त्यांचे डिटेल्स घेतले होते ना लास्ट टाईम. बघ त्यांच्याशी बोलून काय म्हणतात ते, स्वरा बोलली आणि तिला काही बोलू न देताच फोन ठेवून दिला. इकडे गार्गीने फोन ठेवला आणि वेटिंग एरियामध्ये आली. एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आरामात बसली होती. त्याच्या शेजारी 2 व्यक्ती आणखी बसल्या होत्या. मिस्टर मेहता, आय एम गार्गी, गार्गीने आदबीने विचारलं. मायसेल्फ जतीन, मेहता ग्रुपचा मॅनेजर. वेअर इज मिस्टर राघव? ती भारदस्त व्यक्ती शेक हँड करत बोलली. राघव सर अजून आले नाहीत. मी तुमची काही हेल्प करू शकते का? गार्गीने विचारलं. शो मी द डिटेल्स अबाउट प्रोजेक्ट, जतीन म्हटला. गार्गी त्या 3 लोकांना त्या प्रोजेक्ट टीमकडे घेऊन गेली. त्या लोकांना तिथं सोडून ती पुन्हा तिच्या डेस्कवर आली आणि काम करू लागली. काही वेळाने तिचा फोन वाजला. गार्गी, लवकर राघव सरांच्या केबिनमध्ये ये, स्वराचा रागीट आवाज आला. आता हिला काय झालं? विचार करतच गार्गी पाय सांभाळत राघवच्या केबिनमध्ये गेली. तर तिथं मेहता ग्रुपचा मॅनेजर, स्वरा आणि प्रोजेक्ट मॅनेजर होते. ती जाऊन तिथं उभी राहिली. गार्गी, तूच यांच्याकडून डिटेल्स घेतले होते ना? स्वराने राग कंट्रोल करत विचारलं. हो, गार्गी गोंधळून बोलली. मग तुला व्यवस्थित डिटेल्स घेता आले नाहीत का? बघ, सगळ्या प्रोजेक्टमध्ये उलथापालथ झाली आहे. कथेचा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया कथेच्या उद्याच्या भागात. धन्यवाद.